नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसके टेक युट्यूब चॅनल मध्ये। यार मी एवढे व्हिडिओ बनवले पण एक पण व्हिडिओ व्हायरल नाही झाला। तुम्ही चुका करत आहेत, 100% गॅरंटी देतो तुम्ही ह्याच चुका करत असाल जे मी आता तुम्हाला सांगणार आहे। आता विश्वास होत नसेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा मी बरोबर बोललो की चुकीचा। ओके, व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी प्रथम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे थंबनेल। सोप्या भाषेत बोलायला गेले तर व्हिडिओचा बॅनर। जेव्हा आपण YouTube वरती व्हिडिओ बघतोय ना आणि ज्या फोटोवरती तुम्ही क्लिक करून व्हिडिओ बघताय त्याच गोष्टीला थंबनेल बोलतात। आणि हा जर तुमचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल तर त्याच्यावरती क्लिक करून लोक व्हिडिओ तुमचा नक्की बघतील। तुम्ही कितीही चांगला व्हिडिओ बनवा पण तुमचा जर थंबनेल चांगला नसेल ना तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणारच नाही। का? कारण तो व्हिडिओ लोक बघतीलच नाही, तेव्हा तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज सुद्धा येणार नाही आणि युट्यूबला वाटेल की हा व्हिडिओ खराब आहे त्याच्यामुळे लोक बघत नाही, त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ डाऊन होईल आणि तुम्ही विचार कराल की यार मी एवढा चांगला व्हिडिओ बनवला होता पण व्हिडिओ व्हायरल नाही झाला। अरे यार तुम्ही थंबनेल खराब बनवला होता ना, त्याच्यावरती लोकांनी क्लिकच नाही केलं। त्याच्यामुळे जेवढा तुम्ही टाइम देताय व्हिडिओ एडिटिंगसाठी तेवढाच तुम्ही थंबनेल एडिटिंगसाठी सुद्धा टाइम द्या आणि जेवढा तुम्ही व्हिडिओ चांगला बनवताय त्याच्यापेक्षा दुप्पट तुमचा थंबनेल बनवा आणि नंतर बघा तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज हे येणारच। जसजशी लोक त्या व्हिडिओवरती क्लिक करतील तसतसा तुमचा व्हिडिओचा CTR वाढेल आणि जसजसा तुमच्या व्हिडिओचा CTR वाढेल आणि त्याच्यानंतर युट्यूबला वाटेल की हा व्हिडिओ चांगला आहे कारण लोक याच्यावरती क्लिक करतायत, या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ बघतायत, त्याच्यामुळे तुमचा थंबनेल हा अट्रॅक्टिव्ह नक्की बनवा। दुसरी गोष्ट येते ती म्हणजे टायटल अँड डिस्क्रिप्शन। तुम्ही टायटल देत असताना शॉर्ट मध्ये द्या, जास्त लॉंग नका देऊ म्हणजे लांब नका देऊ, शॉर्ट मध्ये द्या जसं मी केलंय। व्हिडिओ व्हायरल कसा होतो, मी जर असं टायटल दिलं असतं की व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, हे टायटल खूप लांब होतं ना, त्याच्यामुळे तुम्ही कमी शब्दात लोकांना जास्त कसं समजेल असं टायटल द्या आणि अट्रॅक्टिव्ह द्या। त्याच्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्राईब करा, वर्णन करा की तुम्ही कशाबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही दुसऱ्या व्हिडिओची सुद्धा लिंक द्या म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा बघतील आणि त्याच्यानंतर तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये जेव्हा लोक घुसतील तेव्हा तुमचा तो दुसरा व्हिडिओ सुद्धा बघतील। त्याच्यानंतर तुम्ही कीवर्डचा सुद्धा यूज करा, तुम्ही हॅशटॅगचा सुद्धा वापर करा। तिसरी गोष्ट येते ती म्हणजे ऑडियन्स रिटन्शन। ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी। जेवढा तुमचा चांगला ऑडियन्स रिटन्शन येईल तेवढा तुमचा व्हिडिओ व्हायरल सुद्धा होईल आणि ऑडियन्स रिटन्शन जर तुम्हाला चांगला पाहिजे तर तुम्हाला चांगला व्हिडिओ बनवावा लागेल। कारण तुमचा जर व्हिडिओ चांगला असेल तेव्हाच लोक तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतील आणि जेव्हा तुमचा लोक व्हिडिओ पूर्ण बघतील तेव्हा तुमचा ऑडियन्स रिटन्शन हा चांगला होईल आणि जेव्हा ऑडियन्स रिटन्शन हा चांगला येईल तेव्हाच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल। चौथी गोष्ट आहे ती म्हणजे व्हायरल आणि ट्रेंडिंग टॉपिक वरती तुम्ही व्हिडिओ बनवा। जे तुम्हाला आवडते ते नका करू, जे ऑडियन्सला आवडेल ना तेच करा। तुमच्या चॅनलच्या कॅटेगरीमध्ये कोणता टॉपिक व्हायरल आहे किंवा ट्रेंडिंगला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल हा होईलच। एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमचा जर न्यूज चॅनल असेल किंवा इन्फॉर्मेशन चॅनल असेल तर मागे राम मंदिर हा टॉपिक खूप ट्रेंडिंगला होता, खूप व्हायरल होत होता आणि याच्यावरती जर तुम्ही व्हिडिओ बनवला असता तर तुमचा व्हिडिओ हा व्हायरल नक्की झाला असता। त्याच्यानंतर तुम्ही जर कॉमेडी व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही चालू घडामोडीवरती व्हिडिओ बनवा, जे आसपासला जे आपल्या समाजामध्ये कॉमन गोष्टी घडतायत त्याच्यावरती व्हिडिओ बनवा। त्याच्यानंतर तुम्ही जर ब्लॉग व्हिडिओ बनवत असाल किंवा ब्लॉगिंग करत असाल तर ज्या ठिकाणी लोक जास्तीत जास्त फिरायला जातात, जे ठिकाण जास्तीत जास्त लोक बघायला जातात त्या ठिकाणचा तुम्ही व्हिडिओ बनवा, त्या ठिकाणचा तुम्ही ब्लॉग व्हिडिओ बनवा। किंवा तुमच्या आसपासला, तुमच्या गावाच्या आसपासला जे ठिकाण पॉप्युलर असेल, फेमस असेल त्या ठिकाणचा तुम्ही ब्लॉग बनवा कारण ते ठिकाण लोकांना बघायचं आहे। का? कारण ते ठिकाण खूप पॉप्युलर आहे। तर या प्रकारचे तुम्ही व्हायरल आणि ट्रेंडिंग टॉपिक वरती व्हिडिओ नक्की बनवा जेणेकरून तुमचा व्हिडिओ व्हायरल हा नक्कीच होईल। पाचवी गोष्ट तुम्हाला खूप महत्त्वाची सांगतोय, लक्ष देऊ नये का। समजा तुम्ही एक व्हिडिओ बनवला आणि तो युट्यूबवर ते अपलोड केला आणि युट्यूबवर ते अपलोड केल्यानंतर युट्यूबने तो व्हिडिओ 100 जणांना पाठवलं म्हणजे तुमचे त्या व्हिडिओचं इम्प्रेशन किती झालं? 100 आणि 100पैकी किती जणांनी त्या व्हिडिओवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघितला? समजा 100पैकी 10 जणांनी क्लिक करून तो व्हिडिओ बघितला तर तुमचा CTR किती झाला त्या व्हिडिओचा? 10%। समजा 100पैकी 20 जणांनी तो व्हिडिओ क्लिक करून बघितला तर तुमचा CTR किती झाला? 20%। जेव्हा तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त क्लिक करून तो व्हिडिओ बघतील तेव्हा तुमचा CTR वाढेल आणि CTR जेव्हा वाढेल तेव्हा यूट्यूबला वाटेल की जास्तीत जास्त लोक या व्हिडिओवरती क्लिक करून बघत आहेत, त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुमचा यूट्यूब जास्तीत जास्त लोकांना पाठवेल। त्याच्यानंतर समजा तुम्ही 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय आणि लोकांनी तो व्हिडिओ 2 मिनिटापर्यंत जरी बघितला
तरी तुमच्या व्हिडिओचा वॉच टाईम हा चांगला येईल. आणि जेव्हा तुमच्या व्हिडिओचा वॉच टाईम चांगला येईल तेव्हा तुमच्या व्हिडिओचा ऑडियन्स रिटेन्शन हा चांगला येईलच. वॉच टाईम चांगला आला, तुमच्या व्हिडिओचा ऑडियन्स रिटेन्शन चांगला आला, तुमच्या व्हिडिओचा CTR चांगला आला, त्याच्यामुळे यूट्यूबला वाटेल की हा व्हिडिओ चांगला आहे. आणि जसजसा तुमच्या व्हिडिओचा इम्प्रेशन वाढेल तसतसा तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज सुद्धा येतील. आणि जर तुम्ही चांगला तो व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ शेअर सुद्धा लोक करतील, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा लोक करतील. त्याच्यामुळे त्या व्हिडिओचा एंगेजमेंट हा वाढेल आणि चांगला येईल. त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल सुद्धा होईल. हे बघा, व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम 50% आपल्या हातात असतं आणि प्रत्येक व्हिडिओ तुमचा व्हायरल हा होईलच. ही गॅरंटी फक्त मीच नाही तर यूट्यूब सुद्धा देऊ शकत नाही किंवा कोणताही यूट्यूबर तुम्हाला देऊ शकत नाही. आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती अप्लाय केल्या तर तुम्हाला फायदा हा नक्कीच होईल आणि याच्यामुळे जास्तीत जास्त चान्सेस बनतील तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी. चांगलं काम करा, चांगले व्हिडिओ बनवा आणि या गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्या. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा. तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. खतम.